उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमके फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चा। सोमवारी सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनोरे यांच्यात सोलापूर येथे बंद दाराआड बराच वेळ राजकीय चर्चा झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे। यामुळे महादेव कोगनोरे हे भाजपात प्रवेश करणार का याची चर्चा आज सकाळपासूनच एमके फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमधून सुरू होती। या चर्चेमुळे महादेव कोगनोरे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र अधिकच वाढला आहे, कारण मागील अनेक दिवसांपासून महादेव कोगनोरे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते। महादेव कोगनोरे हे काय भूमिका घेणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होम मैदानावर जाहीर सभा असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आले असता तेव्हा महादेव कोगनोरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड बराच वेळ राजकीय चर्चा झाली। काही दिवसांपूर्वी सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व महायुतीचे उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते या दोघांनीही महादेव कोगनोरे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती। यामुळे महादेव कोगनोरे हे कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिली होती। आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महादेव कोगनोरे यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चेने एमके फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे। दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।